कधी विचार केला की भारतातील सगळ्यात श्रीमंत राज्य कुठले आहेत? तर मित्रांनो, पुढे आहेत भारतातील सगळ्यात 10 श्रीमंत राज्य त्यांच्या GSDP नुसार. नंबर 10 वरती आहे मध्य प्रदेश, GSDP 9.37 ट्रिलियन रुपीज. 9व्या क्रमांकावरती आहे तेलंगणा, GSDP 9.57 ट्रिलियन रुपीज. 8वा क्रमांक लागतो राजस्थानचा, GSDP 9.71 ट्रिलियन रुपीज. 7व्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश, GSDP 11.3 ट्रिलियन रुपीज. 6व्या क्रमांकावरती आहे वेस्ट बेंगाल, GSDP 13 ट्रिलियन रुपीज. 5व्या क्रमांकावरती आहे कर्नाटका, GSDP 19.6 ट्रिलियन रुपीज. त्यानंतर नंबर येतो उत्तर प्रदेशचा, GSDP 19.7 ट्रिलियन रुपीज. 3ऱ्या क्रमांकावरती आहे गुजरात, GSDP 20 ट्रिलियन रुपीज. 2ऱ्या क्रमांकावरती येतो क्रमांक तामिळनाडूचा, GSDP 21 ट्रिलियन रुपीज. आणि मित्रांनो, नंबर 1चं राज्य आहे जे भारताच्या GDP मध्ये 14% कॉन्ट्रीब्यूट करतं, तो आहे आपला महाराष्ट्र, GSDP 31 ट्रिलियन रुपीज. चला तर मग पाहूया की महाराष्ट्र नंबर 1चं श्रीमंत राज्य कसा बनला, आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्राचं यामध्ये योगदान आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरती मला एका गोष्टीची खात्री आहे की तुम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की महाराष्ट्राचा GSDP पहिल्यापासून एवढा जास्त नव्हता. तर स्वातंत्र्याच्या खूप वर्षापर्यंत महाराष्ट्र अशा परिस्थितीमध्ये नव्हता आणि 1973 पर्यंत महाराष्ट्राचा GSDP पश्चिम बंगालच्या GSDP पेक्षाही कमी होता. आता तुम्ही म्हणाल GSDP म्हणजे काय? तुम्ही GDP शब्द ऐकला असेल. तर जसा देशाचा GDP असतो त्याच प्रकारे एखाद्या राज्याचा GSDP कॅल्क्युलेट केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GSDP म्हणजे एका वर्षात एका राज्यात तयार होणाऱ्या एकूण वस्तू व सेवा यांचा बाजारभाव. 1970 नंतर महाराष्ट्र फक्त बाकी राज्यांच्या पुढे नाही गेला, तर आज महाराष्ट्राचा GSDP पाकिस्तानच्या GDP पेक्षाही जास्त आहे. जिथे पाकिस्तानचा GDP आहे 28 ट्रिलियन रुपीज आणि आपल्या महाराष्ट्राचा GSDP आहे 31 ट्रिलियन रुपीज. आणि आपण जर भारताच्या 2ऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत राज्यासोबत जरी तुलना केली तरी यामध्ये देखील तुम्हाला खूप जास्त अंतर दिसून येईल. 2ऱ्या क्रमांकावरती असलेल्या तामिळनाडूचा GSDP आहे 20 ट्रिलियन रुपीज आणि महाराष्ट्राचा आहे 31 ट्रिलियन रुपीज, म्हणजे तब्बल 11 ट्रिलियन रुपीजचा फरक आहे. आज परिस्थिती अशी आहे की भारताच्या टोटल GDPच्या 14% वाटा एकटा महाराष्ट्राचा आहे. आणि हे आकडे फक्त महाराष्ट्राच्या आर्थिक सामर्थ्याबद्दल नाही सांगत, तर अनेक दशकांपासून झालेल्या विकास कामांची साक्ष देखील देतात. अजून एक मजेदार आकडा मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये सद्यस्थितीला एकूण 200 बिलियनियर्स आहेत, त्यातील 94 बिलियनियर्स एकट्या मुंबईमध्ये आहेत. तर मग तुम्ही विचार करत असाल तर मग महाराष्ट्रात असं काय खास आहे जे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला वेगळं करतं? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्राला मिळालेला वारसा, विकासाचा वेग आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती. तर मग या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेऊया की कशा प्रकारे महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेला आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा यामध्ये कसा वाटा आहे आणि पुढे येणारे कित्येक दशक दुसरं कोणतंही राज्य महाराष्ट्राची बरोबरी करू शकणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्र आज ज्या परिस्थितीमध्ये आहे आणि दिवसेंदिवस विकासाच्या नवनवीन पायऱ्या चढत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राला लाभलेल्या भौगोलिक आणि नैसर्गिक संपत्तीचा खूप मोठा वाटा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि हे भारताच्या क्षेत्रफळाच्या 9.36% आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या समुद्रकिनाऱ्यामुळेच महाराष्ट्र भारतात होणाऱ्या व्यापाराचं एक केंद्रस्थान बनलेलं आहे. कारण हा समुद्रकिनारा अरबी समुद्राद्वारे मिडल ईस्ट आणि युरोपियन देशांना जोडतो आणि त्यामुळेच जेवढ्याही पाश्चिमात्य वसाहती म्हणजे वेस्टर्न कॉलनीज इतिहासात बनल्या, त्यांनी इथे पोर्ट्स आणि उद्योगधंद्याला मजबूती दिली. याचा फायदा आजही महाराष्ट्राला होतो. महाराष्ट्राच्या भूगोलानंतर जर आपण महाराष्ट्राच्या सीमा पाहिल्या तर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेय दिशेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटका आणि नैऋत्येला गोवा राज्य लागते. या राज्यांपैकी गुजरात, कर्नाटका, तेलंगणा ही राज्य देखील श्रीमंत राज्याच्या श्रेणीत येतात, ज्यामुळे महाराष्ट्राला त्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सोबत मिळते. आता मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की वायव्य, आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य या देशांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या राज्याच्या काळ्या मातीचं देखील खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्राच्या एकूण शेतजमिनीपैकी 3/4 जमीन काळ्या मातीची आहे आणि हीच काळी माती आहे जी कापूस, ऊस सारख्या पिकासाठी खूप पोषक मानली जाते. आणि याच कारणामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कॉटन मिल्स महाराष्ट्रातच सुरू केल्या, कारण इथली जमीन
कापूस उत्पादनासाठी पोषक होती. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की महाराष्ट्राच्या इतिहासाने विकासामध्ये कशी मदत केली. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा इतिहास हा शेकडो वर्षांचा आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर बॉम्बे प्रोव्हिन्सच्या निर्माणानंतरचा कालखंड खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, जेव्हा 1962 मध्ये बॉम्बे प्रोव्हिन्स निर्माण केलं, त्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि सिंध प्रांताचा काही भाग येत होता. परंतु यामध्ये केंद्रस्थानी होतं ते म्हणजे बॉम्बे, म्हणजे आजची मुंबई. आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाचं केंद्र 1970 पासूनच बनलं होतं. 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत बॉम्बे एक प्रमुख पोर्ट सिटी बनलं होतं, जिथून सौदीच्या मक्का आणि इराकच्या बसरा सारख्या शहरांसोबत दळणवळण होत होतं. 1969 मध्ये सूज कॅनल बनल्यामुळे भारत आणि युरोपमधल्या व्यापाराला लागणाऱ्या मार्गामधील अंतर कमी झालं आणि याचा सगळ्यात जास्त फायदा मुंबईलाच झाला. आता तुम्ही म्हणाल की मुंबईलाच फायदा का झाला, तर भारतात अजून दुसरेही अनेक बंदरं होते, जसं की कोलकाता, मद्रास इत्यादी. तर मुंबईला जास्त फायदा झाला याचं कारण म्हणजे मुंबई बाकीच्या पोर्टपेक्षा सूज कॅनल पासून भारतातील सगळ्यात जवळचं पोर्ट आहे. याच कारणामुळे इंग्रजांनी मुंबईमध्ये पोर्टच्या विकासावरती जास्त लक्ष दिलं. याचाच फायदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला देखील झाला. एवढंच नाही मित्रांनो, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जोडण्यासाठी सगळ्यात अगोदर रेल्वेची सुरुवात इथेच झाली. महाराष्ट्रच ते राज्य आहे जिथे देशातली सगळ्यात अगोदर रेल्वे धावली. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या मार्गावरती भारतातली सगळ्यात पहिली रेल्वे धावली आणि हळूहळू ही रेल्वे लाईन डेक्कन आणि पंजाबला देखील जोडण्यात आली. मित्रांनो, रेल्वेसोबतच भारतातील पहिली स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल म्हणजे सूतगिरणी ही 1857 मध्ये मुंबईमध्येच उभारण्यात आली होती. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की महाराष्ट्राची काळी माती कापूस उत्पादनासाठी पोषक आहे. याचमुळे इंग्रजांनी बनवलेल्या सूतगिरणीमुळे मुंबई भारतातील सगळ्यात मोठं कापड निर्माण करणारं शहर बनलं आणि 1860 पर्यंत बॉम्बे भारताचा सगळ्यात मोठा कापड बाजार देखील बनला. आणि पाहता पाहता बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये 200 पेक्षा जास्त टेक्सटाईल मिल्स उभ्या झाल्या आणि इथून फक्त कापूसच नाही तर यावरती प्रोसेस करून युरोपियन बाजारात डायरेक्ट कपडे देखील निर्यात होऊ लागले. कापसाबरोबरच महाराष्ट्राची काळी माती ऊस लागवडीसाठी देखील खूप पोषक आहे. याचमुळे महाराष्ट्राचा ऊस उत्पादनाचा इतिहास 17व्या दशका अगोदरचा आहे, जेव्हा पोर्तुगीजांनी भारताला ऊसाची ओळख करून दिली होती. आणि यानंतर इंग्रजांनी साखर उत्पादनावरती भर दिला, कारण 19व्या शतकापर्यंत साखरेची डिमांड युरोपियन मार्केटमध्ये खूप वाढली होती. आणि याच कारणामुळे बॉम्बे 19व्या शतकापर्यंत साखर उत्पादनाचं देखील एक प्रमुख व्यापार केंद्र बनून गेलं होतं. मुंबईमध्ये बनलेल्या पोर्टच्या मदतीनं महाराष्ट्रात तयार होणारी साखर जगभरात खूप सोप्या पद्धतीनं निर्यात होऊ लागली आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला अजून चालना मिळाली. मित्रांनो, आता पाहूया आधुनिक महाराष्ट्रातली काही कारणं ज्याने महाराष्ट्राला देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य बनवण्यामध्ये मदत केली. 20वे शतक येईपर्यंत जगभरात नवनवीन उद्योगधंदे येऊ लागले आणि जगाचं अर्थकारण एकदम बदललं, जसं की बँकिंग, सेन्सेक्स. मित्रांनो, भारतामध्ये जेव्हा बँकिंग आणि सेन्सेक्स आलं तेव्हा त्यांनी मुंबईलाच सिलेक्ट केलं आणि हेच कारण आहे की आज देशात कुठलाही मोठा स्टॉक एक्सचेंज कंपनी असो किंवा एखादी मोठी बँक असो, त्यांचं सगळ्यांचं हेडक्वार्टर मुंबईमध्येच आहे. आणि या सगळ्यासोबत 1913 पासून आतापर्यंत चालू असलेली भारतातील सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री, ज्याला आपण बॉलिवूड या नावानं ओळखतो, ती देखील मुंबईमध्येच आहे. आणि यामुळे महाराष्ट्र देशभरात सगळ्यात मोठं फिल्म प्रोडक्शन करणारं राज्य बनलेलं आहे. मित्रांनो, या तर झाल्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या घडामोडी, ज्या बनवण्यामध्ये किंवा वाढवण्यामध्ये इंग्रजांचा जास्त रोल राहिला आहे आणि त्यांनी ते स्वाभाविकपणे स्वतःच्या फायद्यासाठीच केलं होतं. आता तुम्ही विचार करत असाल की ही विकास कामं फक्त मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात होत होती, तर मग बाकीच्या महाराष्ट्राचं काय? 1960 नंतर जेव्हा महाराष्ट्र वेगळं राज्य बनलं, त्यानंतर महाराष्ट्राचा आर्थिक विकास फक्त मुंबईवरती अवलंबून न राहता पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासारख्या नवनवीन शहरांना देखील विकसित करण्यात आलं, ज्या आज मुंबईसोबत मिळून महाराष्ट्राला भारतातील सगळ्यात श्रीमंत राज्य बनवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. या तर झाल्या ऐतिहासिक घडामोडी ज्या महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा खूप पुढे नेऊन सोडतात. आता आपण पाहूया की सध्याच्या कोणत्या इंडस्ट्रीज आणि सर्व्हिसेस आहेत ज्याने महाराष्ट्राला सर्वात श्रीमंत राज्य टिकून ठेवण्यामध्ये मदत करतात. सर्वात अगोदर आहे टेक्सटाईल इंडस्ट्री. टेक्सटाईल इंडस्ट्री महाराष्ट्राच्या जीएसडीपीचा 5% योगदान देतं. महाराष्ट्र गुजरात नंतर दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं टेक्सटाईल उत्पादन करणारं राज्य आहे. त्यानंतर आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आज महाराष्ट्र देशातील सगळ्यात मोठा फार्मा हब आहे. 2021च्या डेटानुसार भारताच्या फार्मा मार्केटमध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाचा भागीदार आहे आणि इथे सन फार्मा, सिरम कंपनी यासारख्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. पुढची इंडस्ट्री आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. जगात वेगानं वाढणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा हब देखील महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपनीज आहेत. भारतातील
दुसरी सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बजाज पुण्यातच आहे आणि आज महाराष्ट्र देशातील 35% ऑटोमोबाईल निर्माण करणारं राज्य आहे. त्याचसोबत फक्त भारतच नाही तर अनेक MNC कंपन्यांना आकर्षित करण्यामध्ये देखील महाराष्ट्राला यश मिळालेलं आहे. या कंपन्या फक्त नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत नाहीत तर इथल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन GSDPला हातभार देखील लावतात. महाराष्ट्रामध्ये टाटा, सेट, बजाज, हिंदुस्तान युनिलिव्हर, पिडिलाइट लिमिटेड यासारख्या अनेक MNC कंपन्यांचे हेडक्वार्टर्स महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यामुळे इथे सतत विकासाचे आणि नवनवीन रोजगाराचे संधी निर्माण होत राहतात. एवढं सगळं असताना IT सेक्टर कसा मागे राहील? तर मित्रांनो, मुंबई आणि पुणे हे भारताचे एक प्रमुख IT हब आहेत आणि महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा IT एक्सपोर्टर आहे. महाराष्ट्रामध्ये HP, IBM, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, इन्फोसिस, TCS यांसारख्या मोठ्या IT कंपन्या देखील आहेत. यावरून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली असेल की महाराष्ट्र देशात सगळ्यात श्रीमंत राज्य बनण्यामागे कोणत्याही एका शहराचा किंवा एका उद्योग समूहाचा हात नसून वेगवेगळे उद्योगधंदे, शहरं आणि राजकीय धोरणं यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. आणि याच कारणामुळे पुढे येणाऱ्या अनेक वर्ष देखील दुसरं एखादं राज्य महाराष्ट्राला मागे टाकेल असं अजिबात वाटत नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान नक्कीच वाटत असेल आणि वाटायला देखील हवा. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.